तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात. या वारीत जाण्याने नेमकं मिळतं तरी काय? चला जाणून घेऊ. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने पंढरीरायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरला वारीसाठी निघाला आहे. त्यात ज्ञानोबा, तुकाराम, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई या संतांची मांदियाईही पालखी रूपात सहभागी होते. तेव्हा आनंद जाणवतो. या सोहळ्याचा शब्दानुभव घेऊया. वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. गेली 350हून जास्त वर्षे वारी अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी, भजन, कीर्तन, रिंगण, खेळ यासोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आळंदीहून प्रस्थान ठेवलेली श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे. आपणही सगळे या पालखी सोहळ्यात समाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माऊलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्ण हरीचा गजर करत आपल्या जागेवरून वाया आळंदी ते पंढरपूरला जायचे आहे. कारण या परंपरेचे महाराष्ट्र 350हून अधिक वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे. लाखो वारकरी, हजारो मृदुंग, हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पावले जेव्हा पंढरीच्या वाटेने चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने कोदून जाते. मैलोगणी तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन, पाऊस, वारा, वादळ, तहान, भुकेची पर्वा न करता मार्गक्रमण करीत असतात. कायम वाटतं वारी म्हणजे मानवामध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जगी सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी. आणि या उत्तमच ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे. वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे, तर वारी म्हणजे सदैव वैकुंठाची वाट चालणं. वारी म्हणजे देवभक्त भेटीतील आतुरता. वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास. वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया. वारी म्हणजे मनुष्याच्या देवत्वाचा दिशेने चाललेला अखंड प्रवास. वारी म्हणजे देव शोधता शोधता स्वतःच देव होऊन जाणं. वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकामेकांप्रती जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे 28 उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या देवतेचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. वारी हा भगवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला डोळ्यांनी पाहता विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारी विवेकी पाऊल म्हणजे वारी. याच वारीत वारकरी भजन, कीर्तन, ओव्या, अभंग म्हणत पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. आपणही या माध्यमातून एकतरी ओवी अनुभवत या वारीत सामील होण्याचा प्रयत्न करूया. संत साहित्यात हजारो ओव्या आणि अभंग समाविष्ट आहेत. अशाच काही ओव्यांचा वारीच्या निमित्ताने रसस्वाद घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, कोणा मुखे ऐसी ऐकेन मी मात, चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो. मग मी न धरी आस मागील बोभाट, वेगी धरीन वाट माहेराची. निलाजिरे चित्त करीते तळमळ, केधवा देखती मूळ आले डोळे. तुका म्हणे कई भाग्याची उजरी, होईल पंढरी देखावया. अर्थात पंढरीनाथ तुला बोलावितो आहे, तू चल अशी शुभवार्ता मी कोणाच्या तोंडाने ऐकेन. मग मी संसाराची आशा, अपकीर्तीची भीती न बाळगता सत्वर गतीने पंढरी माहेरीची वाट धरीन.
माझे चित्त लोक लाजेची पर्वा न करता पंढरीहून पंढरीनाथाचे बोलावणे कधी येईल या आशेने वाटेकडे दृष्टी लावून तळमळत राहिले आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, माझे पंढरी पाहण्याचे सौभाग्य कधी उजळणार? काही कळत नाही. हीच त्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी सकल संतांच्या मनातली भावना आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.